तर ही तीन दृश्य आपण बघतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी सुद्धा वर्षा या शासकीय निवासस्थानी बाप्पांचं आगमन झालंय। दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा सहपरिवार बाप्पांचं स्वागत केलंय, बाप्पांची पूजा केलेली आहे। तर दुसरीकडे छगन भुजबळ, दीपक केसरकर, विनोद तावडे यांच्या निवासस्थानी सुद्धा गणरायांचं आगमन झालेलं आहे। एकीकडे मुंबईच्या माझगावमध्ये छगन भुजबळांनी बाप्पांचं दर्शन घेतलंय। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या सावंतवाडी इथल्या घरी बाप्पा विराजमान झालेत। तर विनोद तावडे यांच्या मुंबईतल्या विले पार्ल्यातल्या निवासस्थानी बाप्पांचं आगमन झालं। यावेळी तावडे कुटुंबियांनी वाजत गाजत बाप्पांचं स्वागत केलंय। आमदार राजेश टोपेंच्या जालन्यातल्या भाग्यनगर इथल्या निवासस्थानी सुद्धा गणरायाचं आगमन झालेलं आहे। लोकसभा खासदार झालेल्या स्मिता वाघ यांच्या जळगावातील निवासस्थानी सुद्धा यंदा बाप्पा विराजमान झालेत। तर वैभव खेडेकरांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी सुद्धा बाप्पाची विधिवत पूजा करण्यात आली आहे।